दोन दोन तीन हत्ती होते. त्याचा पण एक किस्सा सांगतो. पण हा फक्त हत्तीसारखा विशाल दिसणारा तलाव म्हणून हत्ती तलाव. मित्रांनो, आज आपण किल्ले रायगडावरील हत्ती तलाव असे या तलावाची नोंद आहे. आता आपण जर बघितलं तर आवाज असा प्रतिध्वनी होतो या तलावातून. खरं तर ज्येष्ठ साहित्यिक या ठिकाणी असं म्हणतायत की याचं हत्तीसारखं स्वरूप आहे, असं पोट आहे याचं, त्यामुळे ह्याला हत्तीचं नाव दिलेलं आहे. पाटील, आम्हाला ह्याच्याबद्दल काय ऐकायला मिळेल तुमच्याकडून, या हत्ती तलावाबद्दल? खरं तरी हत्ती तलावाला हा हत्तीसारखा विस्तीर्ण मोठा विस्तृत तलाव आहे म्हणून त्याला हत्ती तलाव असं नाव आहे. इतिहासामध्ये हत्ती होते का तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 2 ते 3 हत्ती होते. हेनरी ऑक्झिंटन हे स्वतः लिहून ठेवतो. पण हत्तीला पिण्यासाठी हा तलाव, हत्तीला पाणी पिण्यासाठी हा तलाव, हे काही कारण याचं योग्य नाही आहे. प्रचंड शिवकाळामध्ये रायगडावरती 10,000 लोक राहायची. 10,000 लोक राहायची. पाण्याची व्यवस्था. मग गडावरती असे जवळजवळ 45 पाण्याचे स्रोत आहेत आणि 9 मोठे तलाव आहेत. कुशावर्त तलाव आहे, गंगासागर आहे, हत्ती आहे, कोळीम तलाव आहे. असे जवळजवळ 9 मोठे तलाव आणि 42 ते 45 छोटे मोठे बंधारे बांधून ठेवले त्या काळापासून, की 10,000 लोकांना पिण्याच्या पाण्याची पूर्तता झाली पाहिजे म्हणून. असं काही नाही. इथे हत्ती खाना पण आहे मग कुठेतरी, हत्ती तलाव असं म्हणलं जातं. नाही, हत्ती खाण्याचं वेगळंच महत्व आहे, पण या तलावाचा आणि हत्तीचा तसा काही संबंध नाही. फक्त तो हत्तीसारखा विस्तीर्ण आहे, अजस्र आहे, मोठा आहे आणि गडावरचा सगळ्यात मोठा तलाव म्हणजे हत्ती तलाव. पण तिकडे कुशेवाड तलाव तो पण मोठाच आहे. नाही, याच्यापेक्षा छोटा आहे. हा गंगासागर पण याच्यापेक्षा छोटा आहे. कोळीम तलाव पण याच्यापेक्षा छोटाच आहे. मित्रांनो, हा प्रचंड मोठा तलाव आहे आणि याच्यामुळे 12 महिने पाणी असतं जवळपास त्याच्यामध्ये. विचार करा, उन्हाळ्यात देखील या तलावामध्ये पाणी आपल्याला पाहायला मिळतं.